विधानसभेची निवडणूक आहे, केवळ त्या मतदानाला 2 दिवस उरलेले आहेत। खरं तर महिला मतदारांपर्यंतही पोहोचत आहे। गजानन लवटे यांच्या सौभाग्यवती या प्रचाराला निघालेल्या आहेत। त्यांच्या या प्रचाराला अनुसरून काय दिनचर्या आहे आणि हा प्रचार त्या का करत आहेत, थेट ज्योती लवटे यांनाच आपण विचारणार आहोत। प्रचार माझा जरी नवरा माझा आहे तरी पण उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी आम्ही याच्यासाठी निघालेलो आहे, प्रचारासाठी। आणि महिलांचा पुरुषांचा जिथे आम्ही जातो तिथे आम्हाला खूप प्रतिसाद मिळून राहिला, कारण ते हेच म्हणतात की वहिनी तुम्ही आमच्यापर्यंत येऊ नका, कारण 100% तुम्ही निघालेले आहे। तरी पण आमचं त्यांच्यापर्यंत जाणं काम आहे आणि आम्ही सगळ्या महिला काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना सर्व महिला आम्ही त्यांच्यासाठी फिरून राहिलो। एक एक घर, एक एक गाव सर्व आम्ही त्यांच्यासाठी करून राहिलेलो आहे। मतदारांचा काय प्रतिसाद आहे, काय म्हणत आहे मतदार? मतदार हेच म्हणतात की तुम्ही वहिनी येऊ नका, कारण त्यांचा खूप प्रतिसाद आहे आमच्यासाठी। आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांचा विश्वास होता म्हणून आम्हाला तिकीट मिळाली, त्यांचे खूप आमच्यावर उपकार आहे। आणि त्यांना आम्ही हे जे आहे माझ्या घरचे त्यांना विजयी करूनच आम्ही त्यांना दाखवू की आम्ही काय केलं आहे, काय कोणते कामं झाले पाहिजे, म्हणजे किंवा महिलांसाठी काय झालं पाहिजे, काय सांगा? गजानन ते प्रचारासाठी निघत आहे। लोकांच्या समस्या हेच आहे की आमचे रस्ते झाले पाहिजे, नाल्या झाल्या पाहिजे, आमचे घरकुल नाही येऊन राहिले, घरकुल झाले पाहिजे, हे त्यांची अपेक्षा आहे। आणि त्या अपेक्षावर आम्हाला खरी ठरवायचं आहे। याच्यासाठी त्यांनी आम्हाला विजयी करायचं आहे आणि प्रत्येक वेळेने जर त्यांनी आम्हाला निवडून दिलं तर आम्ही ह्या समस्या पूर्ण करणार आहे। आणि महिला हे म्हणतात की आम्हाला 1500 रुपये मिळून राहिले, त्यांना आम्ही हेच म्हणतो की महागाई किती वाढली, महागाई तेल, डाळ, साखर ह्या सगळी महागाई वाढलेली आहे। त्यामुळे त्यांना आम्ही हे म्हणतो की जर हे सरकार आलं ते महागाई कम होणार आहे, कापसाचे शेतीचे जे भाव आहेत ते कम होणार आहे। त्यामुळे त्यांचा पण प्रतिसाद भरपूर आहे। खेळात आम्ही जाऊन त्यांना बोलून राहिलो, त्यांचा प्रतिसाद आम्हाला भरपूर आहे। युवकांच्यासाठी तुम्हाला काय वाटते की लवटेंनी ह्या गोष्टी केल्या? मला असं वाटतं की त्यांनी ह्या गोष्टी केल्या पाहिजे। जे लोक आता जे मुलं रनिंगसाठी, पोलीससाठी, भरतीसाठी धावतात, रनिंग करतात, त्यांनी त्यांच्यासाठी ग्राउंड बनाव हे मला वाटते। कारण अपघात होऊन राहिले जाताना, फिरताना, रनिंग करताना, गाड्या येतात, ट्रक येतात, त्यांनी ते त्यांच्यासाठी करावं, मुलांसाठी, मला असं वाटते।